बाबा बसून घ्या खाली, लवकरात लवकर प्रयत्न भैया थोडं पाठे बघ. आंदोलनामुळे आपाचे 5 गावचे लोक एकत्रित आले. या आंदोलनामुळे याला सगळ्याला यावं लागलं. मग हे होतच नव्हते. आज रस्ता रोको आंदोलन आम्ही राज्य महामार्ग 51 ते कोळेगाव माळेगाव कोटा जागीर हा विदर्भाला जोडणारा रस्ता आहे त्यासाठी केलेला आहे. तसेच कोल्हापूर फाटा ते वाळसा या 2 किलोमीटरच्या रस्त्यासाठी हा रस्ता रोको आंदोलन ठेवण्यात आलेला आहे. आम्ही 14 तारखेला निवेदन दिलेलं होतं. त्या बाबतीमध्ये अजूनही कोणी अधिकारी इथं आलेला नाहीयेत. आमची विनंती आहे की हा रस्ता तात्काळ त्या ठिकाणी करण्यात यावा. हा माळेगाव कमान ते हा जो रस्ता आहे या रस्त्याला नंबरच नाहीये. कोणी सगळ्या डिपार्टमेंटना अशी उत्तर आम्हाला दिलेले आहेत. त्या उत्तरामध्ये खऱ्या अर्थानं हे बँडसीचे अधिकारी म्हणतात की हा रस्ता आमच्याकडे नाहीये. पंचायत समितीचे अधिकारी म्हणतात हा रस्ता आमच्याकडे नाहीये. हा रस्ता हाय कोण याचा मायबाप हे उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहेत. आणि त्यामुळं माझी विनंती प्रशासनाला की आपण तात्काळ यावरती कारवाई करावी. या रस्त्याला तात्काळ नंबर द्यावा, त्याच्यावर निधी टाकावा आणि तात्काळ त्या ठिकाणी या रस्त्याचं काम चालू व्हावं. तसेच कोल्हापूर फाटा ते वाळसा हा सुद्धा रस्ता अगदी महत्वाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातनं मराठवाड्यातनं लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची एवढी हेळसांड उलगली या रस्त्यामुळे 3 जीव आतापर्यंत गेलेले आहेत. आणि या वाळसा रस्त्यामध्ये कमीत कमी आतापर्यंत बरेचसे लोक पडलेले आहेत आणि त्या पडलेल्या लोकांच्या खऱ्या अर्थानं एक बददुआ म्हणावं लागेल की आज जर आपण त्या ठिकाणी लक्ष देत नसेल तर प्रशासन असेल किंवा राज्यकर्ते असेल, आमचं सन्माननीय राज्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी तात्काळ याची या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला या संदर्भामध्ये तात्काळ न्याय मिळवून द्यावा, जेणेकरून हे दोन्ही रस्त्याचा मार्ग हा तात्काळ मार्गी लागेल एवढं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. आज या ठिकाणी कोळेगाव असेल, वाळसा असेल, कोटा जागीर असेल, माळेगाव असेल, बोरगाव जागीर असेल, गोदरी असेल या भागात जाणाऱ्या सगळ्या भागातले लोक आज आपण या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सगळ्याचं म्हणणं एकच काय की फक्त आमचा रस्ता करून द्या. कारण रस्ता का करून द्या, आज जर तुम्ही गाडी या मार्गाने टाकली तर त्या ठिकाणी एवढे मोठे खड्डे, कांबळा एवढे खड्डे, म्हणजे कांबळा खड्ड्यामध्ये लोक मरणार नाही का? ऑलरेडी 3 लोक मेले याच्यामध्ये. बऱ्याच लोकांचे हातपाय मोडलेले आहेत, बरेच लोक याच्यात घायल झालेले आहेत. त्यामुळे आमची विनंती आहे, या ठिकाणी आपण बघू शकता हे सगळ्या गावाचे मेन पद्धती या ठिकाणी आलेले असून या ठिकाणी प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण तात्काळ या संदर्भामध्ये कारवाई करावी व आम्हाला या ठिकाणी लेखी आश्वासन द्यावं आणि जेणेकरून लवकरात लवकर हा दोन्ही रस्त्याचं काम मार्गी लागेल. नसता हा रस्ता रोको छोटा आमचा प्रयोग आहे, पण पुढच्या काळामध्ये यापेक्षा सुद्धा मोठा प्रयोग आम्ही या दोन्ही रस्त्यासाठी करणार आहोत. यासाठी प्रशासनानं याची जबाबदारी प्रशासनानं घ्यायची. या बाबा पोटे असतील, माजी पंचायत सदस्य सुदाम पाटील देठे, अरुणजी बनकर माजी पंचायत सदस्य, तसेच रशीद भैया, पुंडलिकरावजी पाटील माजी सरपंच पंडितरावजी गावंडे, उत्तम साहेब, डॉक्टर ईश्वर वाघ साहेब आणि बरेचसे मान्य सुभाषजी जामुंडे, बरेचसे मान्य या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून माजी पंचायत सदस्य बाबुरावजी ताडे साहेब सुद्धा आपल्यामध्ये आलेले आहेत, ज्यांचं वय आज कमीत कमी आज 90च्या पुढे त्यांचं वय. मग हा प्रश्न मार्गी लावल कोण? जर प्रशासन म्हणत असेल की हा रस्ता आम्हाला माहितच नाहीये, PWD म्हणू लागला हा रस्ता आमच्याकडे नाहीये, पंचायत समिती म्हणजे हा रस्ताच नाहीये, मग या रस्त्याचा मायबाप कोण? याचं उत्तर कोणाला द्यावं लागेल. आणि त्यामुळे हा रस्ता रोको आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे. आमची विनंती प्रशासनानं आम्हाला याचं उत्तर द्यावं. व इतर गावकरी तालुका भोकर यांनी जे रस्ता रोको आंदोलन केले त्या संदर्भात रामा 51 ते वाळसावाडा, ग्रामा 42 2 किलोमीटर रस्ता आहे व रामा 51 ते वाळसावाडा तो खोलीपर्यंत रस्ता, या संदर्भात त्यांचे रस्ता रोको आंदोलन आहे. ते या संदर्भात आमच्या विभागाने ग्रामा 42 2 किलोमीटर हा रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी या कार्यालयाकडून सदरील रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयात सादर
केलेली आहे. तसेच सदरील रस्ता कामास निधी उपलब्ध होताच काम तात्काळ सुरू करण्यात येईल. वडाळा चौफुलीपर्यंत हा रस्ता रस्ते विकास आराखडा 2001 ते 21 मध्ये समाविष्ट नाही, म्हणजे हा अवर्गीकृत आहे, क्रमांक नाही. या पुढील नियोजनामध्ये सदर रस्त्याचा समावेश करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास रस्ते विकास आराखडा सन 2021 ते 2041 मध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्यात येईल. कोणता रस्ता आहे तो? हा चौफुलीवरचा नाही, हा बाबाचा आहे. नाही, हा आज रोजी हा रस्त्याला क्रमांक नाही. कोणाचा रस्ता नाही, हा याला क्रमांक नाही नाहीये, पण याचा आपण क्रमांकासाठी साहेब 100 ऐकवा रे. हा एक मिनिट ऐका माझं. वरिष्ठ अभियंता आहे ना, या नात्याने आपल्याला सांगतोय, तुम्ही सर्व आंदोलनाचा प्रथम मी आदर करतो. आणि आपली जी मागणी आहे, सदर रस्त्यामध्ये काम झालेलं आहे यापूर्वी, पण आता आमच्याकडे कसं आपल्याकडे रस्ते विकास आराखडे असतात, त्याच्यामध्ये कुठल्याही रस्त्याला नोंद असली पाहिजे. यापूर्वी जे प्लॅनिंग झालेलं आहे 2001 ते 21 मध्ये सदर रस्त्याचा आपल्याकडे नोंद नाही. तर आपण तुमचा जो मागणी आहे किंवा सदर रस्त्याला क्रमांकाने किंवा रस्त्याचं काम करायचं आहे, त्याला आपल्याला पूर्वी याच्यासाठी काय करावं लागणार आहे, प्रथम आपल्याला याला आराखड्यामध्ये घ्यावं लागणार आहे. तुमच्या आजच्या आंदोलनाच्या याच्या असतो आम्ही काय करणार आहे की याच्यासाठी तुमचं जे आजची मागणी आहे याच्यावर आम्ही नोंद घेऊन तुमच्या या रस्त्याला क्रमांक नसल्या कारणाने आम्ही याला आराखड्यामध्ये घेऊन पुढील प्रस्ताव लवकरात लवकर वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत. लवकरात लवकर काय कागद लागणार सांगा. आंदोलनच केलं नसतं, क्रमांक मिळालाच तुमच्या मागण्याचा आम्ही आदर करतो आणि जे काय तुमची मागणी आहे याच्यासाठी आम्ही पुरेपूर तुमच्या पाठीशी आहोत.